नमस्कार, गुड आफ्टरनून. आणि आज दुपारचे जवळपास 1:15 वाजला आहे आणि आज आपण ही पॅकिंग करतो आहे कारण आपल्याला निघायचं आहे. मला पॅकिंगला नंतर जरा मदत करतो आहे आणि ही पॅकिंग केल्यानंतर मग थोडंसं फ्रेश होऊन मग संध्याकाळी 7:55ला गाडी आहे, तर इथून आपण 6:30-7ला आपण इथून जाऊ. तर सगळं आम्ही आता निघालो आहे. हे कारले बिरले घेतले त्या आम्ही जरा सोबत आणि आज आपण हे शूज घालणार आहे थोडे वेगळे. ती खूपच मारले होते. मम्मी आणि मी आम्ही दोघं आहे ना आज निघालो आहे संध्याकाळी 6:30 वाजलेत. 8 वाजता गाडी आहे, 7:45ला. मला बाय बाय करायला आलेत. दिनू तिकडून एक आलाय आणि यापैकी हा जो सचिन आहे हा मला कुठं सोडणार आहे? स्टेशन सोडायला येणार आहे. जंक्शन नाही, हा जंक्शन. बिग फॅन बरं का. धन्यवाद दोन, धन्यवाद. बिग फॅन भाऊ. अरे मजा आणलो. शर्यतीने पुन्हा एकदा आपण आलेलो आहे अहमदनगर रेल्वे स्टेशनला. तेच आज केंद्रातून परमिशन भेटली अहिल्यानगर करायला. हे आपलं रेल्वेचे इंजन. तर आपण शर्यतीने नवीन बुटं घालून आपण आता आलो आहे अहमदनगर, तसेच नवीन नाव अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवरती. सचिन पुढे आहे आमच्या इथं. सचिन सगळा बॅग बिग घेऊन चालला आहे. जडे डाबा देऊ द्या आपला. त्याला गाडी थांबलेली आपण जाऊ आता. बाय बाय. ती गण वर ठेवले त्याला चांगली बाय बाय. चल माझा हो अगदी टेन्शन घेऊ नको. शार्प 8ला गाडी निघलेली आहे. शार्प 8 वाजता गाडी निघली. हो बाय बाय सचिन दादा, आल्याबद्दल धन्यवाद. आता ठीक द्यायला लागली. तर गुड मॉर्निंग. आपण रात्री काय व्हिडिओ शूट नाही केला, स्टेशन पासून डायरेक्ट झोपून घेतलं. आता आपण भोपाळ क्रॉस करतोय. भोपाळ म्हणजे जवळपास क्रॉस केलंय आणि आता डायरेक्ट व्हिडिओ चालू केला. चार्जिंग पण मोबाईलची जवळपास संपली होती. आपला गेल्या वेळेचा दिल्लीचा रूट सेम असल्यामुळे जास्त काही व्हिडिओ काढणार नाही दादा ना. व्हिडिओ शक्यतो राहतील तिथली राहतील धर्मशाळेला जाताना. आता आपण हे दुपारचं जेवण ऑर्डर केलंय. बाकी सगळं झोपले ते मी जेवत राहिलो होतो फक्त. तर हे आपलं असं एक जेवण ऑर्डर केलंय आपण 100 रुपयामध्ये. ही जाणार आहे. बघ हे बघ वैष्णवी दिलेली लोक डोक्याला बांधलेलं आहे. ही डाऊन साईडची जम्मू तवी एक्सप्रेस. सगळे डब्यात लाल किल्ले पहिलं अशी डबे होती पिवळे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती आपली झेलम एक्सप्रेस दिल्ली या ठिकाणी पोहोचली आणि आज ती पोहोचली आहे जवळपास 8:30 वाजता. 9:30 वाजता. आणि हा दिल्ली स्टेशन. पण आता आपण दिल्ली स्टेशनला थांबत नाही आहे. प्रवासाला कंटिन्यू. ही आपली गाडी.
गुड मॉर्निंग इन पंजाब, डे नंबर 3. निघल्यापासून तिसरा दिवस. आज आपण पंजाबमध्ये एंट्री केली. पंजाबमध्ये पोचलोय. लुधियाना जंक्शन गेले, त्यानंतर कोणतं आहे वाडा जंक्शन. अशा प्रकारे सगळे जंक्शन आपण क्रॉस करत चाललेलं आहे. सकाळचे वाजले जवळपास 7:30 आणि जाग आली तर फक्त आपण पंजाबमध्ये होतो. मुंबई से पंजाब, पंजाब से बॉम्बे. हा है आपका पठानकोट में, पंजाब में. पंजाबचा शेवटचा स्टॉप पठानकोट. यानंतर गाडी जाणार जम्मूला आणि आपल्या फोनचं सगळं नेटवर्क जे आहे ते जाणार आहेत. फायनली आपण पोहोचलोय जम्मू तवी रेल्वे स्टेशनला. आणि इथं मात्र आपल्या फोनची एकही प्रकारची रेंज नाही आहे. म्हणजे आपले इकडचे सिम आहेत ना, या ठिकाणी व्हॅलिड नाही आहेत आणि सिम आपल्याकडे चालणार पण नाही आहेत. जम्मूमध्ये आपका स्वागत है. आम्ही आता वैष्णोदेवी म्हणजे कटरा या ठिकाणी पोहोचलोय. हा आपला रूम जे आहे हॉटेलचा बुक केला आहे आणि समोर इथे जेवायला आम्ही जरा चाललेलो आहे. जेवणा बरोबर येतील ना ते. तर अशा रीतीने खूप छान असा प्रवास झालेला आहे आमचा, काहीच अडचण नाही. तर सगळ्यांना गुड इव्हनिंग. सध्या आपण आहोत जम्मू आणि काश्मीरच्या ज्या वैष्णोदेवी मंदिर आहे त्याच्या आपण पायथ्याशी उभे आहोत. आणि 2 ते 3 किलोमीटरपासून अशी स्लायटिंग या ठिकाणी केलेली आहे आणि आपल्याला चढाई वगैरे सुरू करायची त्यावर. आणि अशा प्रकारे हा आपला आजचा गेटअप. मस्त फिरतो इकडून तिकडं. नाईट आपलं इव्हिनिंगची जी एरिया आहे, इव्हिनिंगची जी वेळ आहे, आपण इव्हिनिंग स्पॉट करतो आहे. हे पाहू शकता सर्वत्र. अशा प्रकारे आपण या ठिकाणी जम्मूच्या म्हणजेच कटरा रोडवर फिरतो इकडून तिकडं. ट्रॉफिक, हॉटेल्स खूप छान छान आहेत त्या ठिकाणी. प्रत्येक हॉटेल्सला लाईटिंग वगैरे केली आहे मस्त आणि कंटिन्यू ट्रॉफिक चालू आहे. तुम्ही पाहू शकता. तर जवळपास 8 वाजलेत, 9 वाजलेत, तरी पण ट्रॉफिक असं कमी नाही. आपण एक मॅगी ऑर्डर केली होती. तर आपली मॅगी, प्लेन मॅगी आलेली आहे ठिकाणी. तुम्ही पाहू शकता एकदम गरमागरम मॅगी. आणि या भाऊने आपल्याला बाकीची पण माहिती सांगितली की सकाळी हेलिकॉप्टरने कसं जायचं आपण, किंवा काही काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर इथे कोणतरी भवन आहे, त्या भवनमध्ये पण आपल्याला 2-3 वेळेस काहीतरी आपला फॉर्म वगैरे भरायचा आहे. म्हणजे ते काय असेल ते सगळं उद्या आपलं होईल. तोपर्यंत आपण फक्त एक मॅगी एन्जॉय करू. चला तर मित्रांनो, वाजलेत 23:30 म्हणजे वाजले जवळपास 11:30. कॅमेरा आणि हा आपला रूम आणि आपण आता झोपणार आहोत. पुढचा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. बाय, जय हिंद.